नमस्कार, ESN न्यूज मध्ये आपले स्वागत। आजच्या विशेष घडामोडीसोबत मी उज्ज्वला उल्हारे। पूर्वी आम्ही ऐकत होतो की ड्रग्सचा विषय आला की हा भाग फक्त शहरी भागामध्ये असायचा। अध्यक्ष महोदय, म्हणजे पोलीस प्रशासन उत्तम पद्धतीने काम करतंय। मध्ये अहिल्यानगर मध्ये अशीच एक घटना घडली होती, एक पोलीस कर्मचारीच इन्व्हॉल्ड होता, त्यांनी स्वतः काही ड्रग्स त्यातनं लंपास केले होते एव्हिडन्स बॉक्समधनं। पण हे होत असताना अध्यक्ष महोदय खंत ही वाटते की आता हा विषय शहरापुरता मर्यादित राहिला नाही, माझ्या ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी। एक मिनिट बघा, आपण गेल्या वेळेला ठरवलेलं की आपण जेवढं स्पेसिफिक राहायचं तेवढं स्पेसिफिक राहायचं। आता तुम्ही नागपूरचा प्रश्न अहिल्यानगरला घेऊन गेलात, अवघडच होईल ना। ड्रग्सचा मेनेज सगळ्या राज्यात थोड्याफार प्रमाणात कुठे ना कुठे आपल्याला दिसून येतो, परंतु आता स्पेसिफिक प्रश्न नागपूर संदर्भातला आपण त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करू। माझा प्रश्न क्लब झालाय, एकत्रित क्लब केलेला, माझं नाव आहे त्या प्रश्नामध्ये अध्यक्ष महोदय। माझा मूळ अहिल्यानगरचा प्रश्न होता, तो त्याच्यामध्ये क्लब झाल्यामुळे इथे आलेला आहे अध्यक्ष महोदय। अशा वेळेस मूळ प्रश्न आहे त्याच्यामध्ये, मग काय करायचं आपण निर्देश द्या, कारण अहिल्यानगरचा तुम्ही पाहिलं तर माझं नाव आहे त्याच्यामध्ये प्रश्नामध्ये। तर अध्यक्ष महोदय, ग्रामीण भागामध्ये सुद्धा हे प्रश्न वाढलेत। माझ्या भागामध्ये देवदैठण परिसर आहे अध्यक्ष महोदय, आणि शिरूर बॉर्डर आहे, म्हणजे पुढे बाजूला नगर जिल्हा आणि पुणे जिल्ह्याची बॉर्डर आहे। तर अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तस्करी सुरू झालेली आहे अध्यक्ष महोदय, आणि हे प्रमाण ह्या बॉर्डर्सच्या शहरांमध्ये ऐवजी गावांमध्ये व्हायला लागलेलं आहे। तर याच्यासाठी नवीन काहीतरी एक टास्क फोर्स जशी आपण शहरासाठी केलेली आहे तसे ग्रामीण भागासाठी काहीतरी करावी अशी माझी विनंती। आपण काही करणार का? माझं आदरणीय मुख्यमंत्र्यांना एक विनंती आहे, कारण ग्रामीण भागामध्ये जर हे लोट आलं तर आपण थांबूच शकणार नाही अध्यक्ष महोदय। कारण तरुण पिढी अतिशय, माझ्याकडे इतक्या आत्महत्याच्या घटना वाढायला लागलेल्या आहेत, म्हणजे आठवड्यात 1 किंवा 2 आत्महत्या होतात, म्हणजे फक्त ड्रग्समुळे होतात। तर ह्याच्यासाठी आपण काय करणार आहोत ग्रामीण भागामध्ये हे रोखण्यासाठी? अध्यक्ष महोदय, या संदर्भात आपण केवळ शहरांकरता नाही तर केंद्र सरकारने सगळ्या राज्यांना एकत्रित करून 25/3/2022ला एक नार्को कोऑर्डिनेशन यंत्रणा त्या ठिकाणी त्याची पुनर्रचना केली, आणि मग त्या अनुषंगाने आपल्या राज्यामध्ये आपण 31 ऑगस्ट 2023ला अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स ANTF ची स्थापना केलेली आहे। आणि मागच्याच वर्षी आपण अधिवेशनामध्ये याच्या संदर्भात स्पेशल जे काही पदं आहेत ती पदं याच्याकरता निर्माण केली आहेत। आपल्याकडे पूर्वी काही विविक्षित जे कमिशनरेट होते त्याच ठिकाणी आपला अँटी नार्कोटिक फोर्स असायचा, पण आता जवळजवळ सगळीकडे प्रत्येक पोलीस स्टेशनला अँटी नार्कोटिकच्या संदर्भातला आपला फोर्स आपण तो तयार केलेला आहे। आणि याच्यामध्ये जवळपास आता 202 अधिकारी कर्मचारी आहेत, 346 नवीन पदं आपण अजून तयार केलेली आहेत। त्यामुळे सर्व जे काही युनिट्स आहेत त्या सगळ्या युनिट्समध्ये आपण ANTF स्थापन केलेलं आहे, म्हणजे जे आपले कोकण युनिट, कोल्हापूर युनिट, नाशिक युनिट, अमरावती युनिट, छत्रपती संभाजीनगर युनिट, नांदेड आणि नागपूर गडचिरोली युनिट, या प्रत्येक युनिटला आता सेपरेट अशा प्रकारचा फोर्स हा ग्रामीण भागाकरता देखील आपण त्या ठिकाणी तयार केलेला आहे। आणि आपल्याला कल्पना आहे की नुकतंच आपण मागच्याच वर्षी अमेंडमेंट करून याला संघटित गुन्हेगारीच्या अंतर्गत आपण आणलं, आणि मला सांगताना आनंद वाटतो की ते आणल्यानंतर जवळपास 25-26 मध्ये आपण 10 अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये संघटित गुन्हेगारी ऑर्गनाइज क्राईम त्या ठिकाणी लावलेला आहे। आणि कोर्टाने देखील, म्हणजे न्यायालयाने देखील आपण जो हा निर्णय घेतलेला आहे या निर्णयाला पाठिंबा दिलेला आहे, किंवा तो जो आपण संघटित गुन्हेगारी जी काही लावली ती कुठेही त्यांनी स्ट्राईक डाऊन केलेली नाही। त्यामुळे आता या संदर्भात अतिशय कडक अशा पद्धतीचं काम आपण सुरू केलेलं आहे। आणि आपण जर बघितलं तर याचे धागेदुरे हे वेगवेगळ्या राज्यातच नाही आहेत, हे परदेशात देखील आहेत। परदेशातनं देखील आपण आता डिपोर्ट करून लोक आणणं सुरू केलेलं आहे। काही देशांची आपला करार आहे, त्यामुळे तिथनं आपल्याला लवकर मिळतात, जिथे नाही आहे तिथे आपल्याला वेळ लागतो, पण कुठली केस सोडून द्यायची नाही, तर त्या केसचा पाठपुरावा करायचा, अशा पद्धतीनं आपलं काम चाललेलं आहे। खास खबर विशेष घडामोडीचं आपल्या हक्काचं ESN न्यूजवर हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। प्रतिनिधी